तर मला 3 असे म्युच्युअल फंड सांगा टॉपचे, की मी नक्की पैसे मिळवणार. मॅडम, जिथे सगळीकडे टॉप म्युच्युअल फंड्स बघून बघूनच लोकांची आता ही अवस्था आहे. सो टॉप म्युच्युअल फंड्स माझ्यासाठी डज नॉट एक्झिस्ट इन द मार्केट. मी माझ्या क्लायंटला एक उदाहरण देतो की लेट्स अज्युम आज तुम्ही गुगल केलं की बेस्ट फंड इन द मार्केट, जो पहिला रँकवर येईल तो तुम्ही घ्या, जो लास्ट रँकला येईल तो मी घेतो. एकाच वेळेला एकच इन्व्हेस्टमेंट चालू करू आपण. ओके, मी काय बोललो, टॉप बेस्ट म्युच्युअल फंड बेस्ट आहे तो तुम्ही घ्या, वर्स्ट आहे तो मी घेतो. आपण सेम इन्व्हेस्टमेंट करतो आणि आपण 10 वर्षांनी भेटू. 10 वर्षांनी मी जास्त पैसे कमवलेले असेल तुमच्याकडे. का? कारण मी अप्स अँड डाऊन सायकलमधल्या बघितल्या आहेत, तुम्ही बघितल्या नाही आहेत. तुम्ही जेव्हा बेस्ट आहे म्हणून तो आज घेतला आहे, तो कधीतरी वर्स्ट होईल, तुम्ही त्यातनं पैसे काढाल, तुम्ही परत त्याच्या बेस्टमध्ये टाकाल. दिस इज अ सायकल. जसं आपलं सोशल मीडिया प्रत्येक वेळेला चालत नाही, कधीतरी अप्स असतात, कधीतरी डाऊन्स असतात. मला सारखे लोक म्हणतात तुम्ही फोनच करत नाहीत, कधीतरी लोक खूप खुश असतात, खूप चांगले फीडबॅक देत असतात. सेम म्युच्युअल फंड्स आहे. आजचा बेस्ट हा कधीच बेस्ट नंतर राहू नाही शकत. इट इज युअर ॲसेट ॲलोकेशन दॅट विल डिसाईड की तुम्ही किती पैसे बनवाल आणि तुमची किती सायकोलॉजी नीट राहील. हेच मला विचारायचं होतं की हे परफेक्ट ॲसेट ॲलोकेशन कसं करायचं. ओके, सो आपण 3 प्रकारचे व्यक्ती घेऊ, 35, 45, 55. 35 एज, 45 एज, 55 एज. रिटायरमेंट एज ऑन अँड ॲव्हरेज मी पकडतो ते 58. 55 वर्षाचा व्यक्ती आहे, तो 58 वर्षी रिटायर होणार आहे. 3च वर्ष आहेत त्याच्याकडे बरं रिटायरमेंटला. त्यानंतर त्याला जे कमवलेले पैसे त्याचे फळावर पूर्ण आयुष्य स्पेंड करायचं आहे. आता या माणसाला मी असे फंड्स देईल की ज्याच्यात रिस्क कमी आहे. जसं मी मगाशी काय बोललो की मिनिमम 5 वर्ष पाहिजेत इन्व्हेस्ट करायला. हा इन्व्हेस्टेड राहील, पण याचं इन्कमिंग आहे ते 3 वर्षाने बंद होणार आहे. सो एकदम कमी रिस्कवाले मी याला फंड्स देईल. ह्याला म्हणतो मी मल्टी ॲसेट किंवा हायब्रिड फंड्स. दुसरं आहे 45 एजच्या व्यक्तीला 13 वर्ष आहेत रिटायर व्हायला. 13 वर्ष इज अ गुड स्पॅन. जर तो ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असेल तर त्याचं मिड आणि स्मॉल कॅपचं प्रोपोर्शन मी 30-40% ठेवेन. रेस्ट लार्ज कॅप झाले, मल्टी कॅप फंड झाले, थोडंफार हायब्रिडमध्ये पण टाकेन. तिसरा आहे माझा सगळ्यात आवडता इन्व्हेस्टर 35, जो मी आहे. अशा माणसाने आज नाही रिस्क घेतली तर कधी रिस्क घ्यायची. मी तर नाही म्हणतो अभि नाही तो कभी नाही. प्रत्येक लोकाला बिझनेस करायचा असतो, पण बिझनेसमधले रिस्क नको असतात. यू ट्रीट म्युच्युअल फंड्स ॲज अ बिझनेस, इट विल रिवॉर्ड यू ॲज अ बिझनेस. तुम्ही जेवढा बिझनेसमध्ये टाईम स्पेंड करता तेवढा तुम्हाला एक्सपोनेन्शियली तो ग्रो करायला हेल्प करतो. तसंच तुम्ही 35व्या वर्षी जास्तीत जास्त रिस्क घेणं गरजेचं आहे. पहिले 5-6 वर्ष नाही रिटर्न मिळाले तरी चालतील, पण जेव्हा फळं यायला सुरुवात होतील तेव्हा 40 to 45 एजमधले लोक नॉर्मली जॉब सोडून कन्सल्टन्सीकडे जायचा विचार करतात. त्या कन्सल्टन्सीकडे जाण्याच्या विचाराला कुशन म्हणून माझा म्युच्युअल फंड काम करेल. कारण तुमच्याकडे किटी आहे, यू कॅन टेक रिस्क अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण आता या वयामध्ये म्हणजे साधारण 30 ते 35 कधी कधी कोणी पार्ट टाईम जॉब करतं किंवा एक फिक्स्ड इन्कम नसतं, साईड हसल चालू असतो. मग त्यांनी काय करायला पाहिजे? कारण त्यांना कधी 15,000 वरचे मिळतील, कधी 30,000 मिळतील, कधी 20,000 मिळतील किंवा कधी कधी काहीच मिळणार नाही. सो म्युच्युअल फंड्समध्ये 2 प्रकारे इन्व्हेस्ट करायचं. एक SIP आहे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. एक आहे लमसम. लमसम FD सारखं आहे, SIP RD सारखं आहे. मला SIP नाही जमत आहे, आय एम ओके विथ इट. आज 20,000ची SIP म्हणजे 20,000 रुपये महिना म्हणजे वर्षाला झाले 2,40,000. मला एकदम 2,40,000 आणू दे किंवा 6 महिन्यात 40,000 आणू दे किंवा तू 20,000ची SIP कर, इट इज ऑल द सेम. 2,40,000 रुपये इन्व्हेस्ट करणं इम्पॉर्टंट आहे. माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी इन्व्हेस्ट करेन. मग लोक म्हणतात टाईम नाही होत मार्केट. जसं तुम्ही जास्त वेळ टाईम स्पेंड करता, मागे काय झालं असतं ते आपण सगळं विसरून जातो. 2020 साली मी विचार करत होतो 4 वर्ष इन्व्हेस्ट केलेत राहुल. म्हणजे बाबा मला म्हणत होते सगळ्यांना ज्ञान देतो, स्वतःचा पोर्टफोलिओ निगेटिव्ह आहे. मी म्हटलं बाबा दिस आर टेस्टिंग टाइम्स. आज मला आठवत पण नाही, बाबा पण विसरले त्यांचे वाक्य. परवाच आठवण करून दिली. बाबा मी असं बोललोच नव्हतो, पण मला माहिती ना ते बोलले होते. पण आता काय झालं मी ते विसरून गेलो आहे. सो त्यावेळेला तुम्ही मंथली करताय का तुम्ही इयरली एकदम टाकताय का तुम्ही 10 वेळा टाकताय, डज नॉट मॅटर. इन्व्हेस्ट करणं इज इम्पॉर्टंट. पण मग ते इक्विटी, डेट हे ॲलोकेशन कसं करायचं? म्हणजे तुमच्या रिस्क ॲपेटाईटवर ते अवलंबून आहे, मार्केटवर अवलंबून आहे की कसं? ओके, सो दोन्हीवर अवलंबून आहे. रिस्क ॲपेटाईटवर सगळ्यात जास्त अवलंबून आहे. माझी रिस्क ॲपेटाईट, सो मी याच्यात 2 प्रकारच्या गोष्टी सांगतो, 2 प्रकारचं कन्व्हिक्शन सांगतो. एक असतं
क्लायंट कन्व्हिक्शन, एक असतं ॲडवायझर कन्व्हिक्शन. क्लायंट कन्व्हिक्शनमध्ये तो येऊन सांगतो, राहुल मला बिलकुल रिस्क नाही घ्यायची आहे, पण मनात असतं की मला 12% रिटर्न घेतले पाहिजे. आता ॲडवायझर काय म्हणतो, तुझ्या रिस्कप्रमाणेच फंड्स दिलेत, ॲडवायझरच्या कन्व्हिक्शनप्रमाणे त्याला थोडेसे हाय रिस्क फंड्स दिलेले. सो जेवढा टेन्युअर ऑफ इन्व्हेस्टमेंट जास्त तेवढी रिस्क घेण्याची कॅपॅसिटी जास्त, जेवढी रिस्क घेण्याची कॅपॅसिटी जास्त तेवढे मिड अँड स्मॉल कॅप जास्त. सो जेवढं टेन्युअर जास्त तेवढे मी रिस्क घेणार आहे. जसं डॉक्टरचंच, डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर सगळं चेक करतो आणि विटॅमिन्स देतो. पेशंटला थोडी माहीत असतं विटॅमिन असतं, पण तो पेशंट बिलीव्ह करतो डॉक्टरवर. प्रत्येक वेळेला नाही असं होत, पण म्हणजे ह्याला म्हणतात प्लॅसिबो Placebo इफेक्ट. effect, पण yes. म्युच्युअल फंडमध्ये प्लॅसिबो इफेक्ट आहे. नॉट एक्झॅक्टली, पण मी कालच एका क्लायंटशी बोलत होतो. 65 इयर्सचा एक क्लायंट होता. ज्यावेळेला 2018 साली म्युच्युअल फंड्स करायला सुरुवात केली, तेव्हा त्याच्या मुलाने मला 1 तासाचं लेक्चर दिलं की तुला मिड अँड स्मॉल कॅप कसा देतो. कन्व्हिक्शन म्हटलं, डेटा मी वाचतो, हँडल मी केलेत, मला करू दे. 2024ला जेव्हा दोघांचे पोर्टफोलिओ कम्पेअर केले, त्याच्या मुलाचा आणि बाबांचे रिटर्न्स जास्त होते, पण ही वॉज अमेज्ड की त्यावेळेला रिस्क घेणं किती इम्पॉर्टंट होतं. 3-4 वर्ष रिटर्न नव्हते, पण त्यानंतर रिटर्न्स बनले. सो एक कन्व्हिक्शन जे ॲडवायझर देतो ना, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते तुम्हाला तुमच्या बरोबर राहतं, ज्याला मी म्हणतो ना जनरेशनल वेल्थ क्रिएट करायला. पण असं कधी होतं का की मार्केट पडले आणि हायपर होऊन लोक फोन करतायत? होतं ना, 100%. 2020-21 पर्यंत त्याचं प्रमाण खूप जास्त होतं. म्हणजे 100 लोकांनी गुंतवले असतील तर 60-70 लोक पॅनिक होत होते. आज तेच प्रमाण 20-25% आलं आहे. प्रत्येक व्यक्तीला कळतंय की म्युच्युअल फंड खरंच सही आहे. गव्हर्नमेंट पण खूप इनिशिएटिव्स घेत आहे म्युच्युअल फंड सही आहे कॅम्पेनमधनं. दुसरी गोष्ट, खूप चांगले म्युच्युअल फंड इन्फ्लुएन्सर्स आहेत जे खरंच चांगलं प्रोडक्ट पिच करतात, डेटा दाखवतात, ज्याने कन्व्हिक्शन वाढतं आहे. आणि आज मध्यमवर्गीयांना खरंच उच्च मध्यमवर्गीय किंवा हाय क्लास व्हायचं असेल, दुसरं प्रोडक्टच नाही आपल्याकडे की जे 5-10 वर्षांनी ॲटलिस्ट विजन दाखवू शकू की तुम्ही आज इथे आहात, तुम्ही इथपर्यंत जाऊ शकाल. मी एक उदाहरण देतो माझ्या हाऊस हेल्पचं. 2016ला जेव्हा मी घाटकोपरला शिफ्ट झालो, तेव्हा त्या हाऊस हेल्पने मला विचारलं की तुम्ही एवढ्या लहान वयात कसे घाटकोपरला आला. तर मी बोललो, मी म्युच्युअल फंड्स SIP करतो. तर लिमिटेड नॉलेज असल्यामुळे ती बोलली की हे काय असतं. मी बोललो, तुला 5,000ची SIP चालू करायची. तिने 3,000ची केली, नंतर ती 5 केली. प्रत्येक दिवाळी बोनस तिने त्याच्यात इन्व्हेस्ट केला. जानेवारी 2025मध्ये तो कॉर्पस झालेला 7.5 लाख रुपये. त्या 7.5 लाख रुपयेमधले 6-6.5 लाख रुपये काढले तिने आणि तिने स्वतःचं घर घेतलं 25 लाखाचं. तेव्हा ती मला बोलली की SIP खरंच सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे. तिला काहीच माहीत नाही म्युच्युअल फंड काय, कुठले फंड घेतले माहिती नाही, काय केलं माहीत नाही, अप्स अँड डाऊन्स होते, तिला काहीच माहीत नाही. ते तो विश्वास दाखवला, ती 7-8 वर्ष इन्व्हेस्टेड राहिली आणि त्याचं तिला फळ मिळालं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.